सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 156 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी बराच वेळ मंदिरात बसून अर्जुनच्या प्राणांची भीक मागत रडत बसली होती. तिला तिथून उठायचं सुद्धा भान नव्हतं. ती पूर्ण बधीर झाल्यासारखी वागत होती, सुन्न झालं होती. आज या वाघिणीची अवस्था व्याकुळ घायाळ हरणीसारखी झाली होती, कारण तिचा वाघ जायबंदी झाला होता. त्याच्या प्राणांची खात्री नव्हती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तो बेडवर हॉस्पिटलमध्ये झोपला आहे. हे जे काय आहे चाललं आहे ते एक स्वप्न आहे असं तिला वाटत होतं, आणि हे स्वप्न कधीतरी तुटून जाणार आहे आणि तो पुन्हा उठणार आहे आणि त्याच्या तनूला घट्ट आलिंगन देणार आहे. त्याच्या आर्यनला गोड पापा देणार आहे. त्याच्या आर्यनला त्याला बिझनेसमधलं सिक्रेट शिकवायचे होते. तनूवर खूप प्रेम करायचं होतं. अजून बरंच काही राहिलं आहे. अर्जुन, तू असा मला सोडून नाही जाऊ शकत. जर तुला काही झालं तर माझं अस्तित्व शून्य असेल, असं म्हणून ती रडत होती. इतक्यात तिला कुणालचा फोन आला. ती भानावर आली. तिने फोन घेतला. हॅलो तन्वी, अगं कुठं आहेस तू? अशी नको ना करूस प्लीज. एकतर तू घरी थांब किंवा हॉस्पिटलमध्ये तरी ये. रिया म्हणाली की तू केव्हाच निघाली आहेस आणि तू हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही पोहोचली. मला काळजी वाटते गं. तू कुठे आहेस आता? ती म्हणाली, कुणाल, अर्जुन शुद्धीवर आला का? तो नाराज होत म्हणाला, नाही तन्वी. पण तू कुठे आहेस? ती म्हणाली, मी मंदिरात आहे, येते. असं म्हणून तिने फोन ठेवला आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली. पुन्हा अर्जुनकडे बघत बसली, तशीच टक लावून. मनातूनच त्याला शुद्धीवर येण्यासाठी विनवत होती. अर्जुन, आता हट्टीपणा करायचा नाही. 24 तासाच्या आत तू शुद्धीवर यायचं आहेस, नाहीतर बघच. तू माझ्यावर चिडला आहेस का? आय एम सॉरी बेबी. इथून पुढे मी नाही तुझ्यावर चिडणार. तुला सोडून कधीच नाही जाणार. आपल्या घराचा उंबरठा कधीच नाही सोडणार तुझ्या मर्जीशिवाय, असं म्हणत होती. त्याला विनवत होती, म्हणवत होती. जणू काही तो तिच्यावर रुसला आहे. तिच्यावर रुसून तो बसला आहे असं वाटत होतं. अतुल पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. हेल्पलेस होऊन सगळे बसले होते. आता अर्जुनचं ऑपरेशन होऊन 24 तास होत आले तरी तो शुद्धीवर आला नाही. आणि डॉक्टर म्हणाले, मिसेस देसाई, आता वाट बघण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही. आय एम सॉरी. आणि तन्वीला चक्करच आली. कालपासून तिनं काहीही खाल्लं नव्हतं. अन्नाचा एक कणसुद्धा तिच्या पोटात नव्हता. कुणाल म्हणाला, डॉक्टर, असं नका म्हणू प्लीज. मी अमेरिकेतल्या डॉक्टरांना कॉल करू का? तुम्ही म्हणाल ती फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध करून देतो. पण प्लीज, अर्जुन शुद्धीवर आला पाहिजे. डॉक्टर म्हणाले, मिस्टर कुणाल, तुम्हाला काय वाटतं, आम्ही प्रयत्न करत नाही का? अर्जुन देसाई हे नाव इतकं मोठं आहे की ते अख्ख्या आशियातच काय, पण अख्ख्या जगात गाजलेलं आहे. त्यांचं नावच फक्त पुरेसं आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही का? पण काही गोष्टी सायन्सच्या सुद्धा हातात नाहीत. आता आपण फक्त वाट पाहू शकतो, बाकी काही नाही. आणि आता सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं. अर्जुन आता फक्त एक जिवंत देह राहणार होता. हे तन्वीच्या सहन करण्यापलीकडचं होतं. आणि ती पळतच त्याच्या रूममध्ये गेली. आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून धाय मोकलून रडू लागली. नाही नाही अर्जुन, तू असा करू शकत नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू परत ये. तू परत येणार आहेस. अर्जुन, आपल्या आर्यनसाठी परत ये, माझ्यासाठी परत ये. पण अर्जुन मात्र बोलत नव्हता. शांत तसाच पडून होता, डोळे झाकून. त्यानं पुन्हा धारदार नजरेनं तिच्याकडे पाहावं असं तिला वाटत होतं. पण तो डोळे उघडत नव्हता. ती जे काही बोलत होती ते त्याला कळत होतं की नव्हतं काय माहीत. कोमात असल्यावर सगळं कळतं. मेंदूला संवेदना होत असतात, पण मेंदू सक्रिय नसतो. या अवस्थेत ती तिच्या अर्जुनला कधीच पाहू शकत नव्हती. ती रडत होती, विनवत होती, पण हट्टी अर्जुन सर तिचं ऐकत नव्हते. अर्जुन, तू कधीच ऐकत नाहीस माझं. तू असाच आहेस, असं म्हणून ती त्याला तक्रार करत होती. पण या तक्रारीचा सुद्धा उपयोग नव्हता. आणि तिथे कुणाल आला. अतुलचं तर कंबरडच मोडलं होतं. आता कंपनीचं काय होणार, ऑफिसचं काय होणार, कोण सांभाळणार, काही माहीत नव्हतं. कुणालने तन्वीला सावरलं. तन्वी, तू घरी जा. ती म्हणाली, नाही कुणाल,
मी नाही कुठेच जाणार. मला माझ्या अर्जुनजवळ राहायचं आहे. तो शुद्धीवर येणार आहे. तो माझं ऐकणार आहे. हो ना अर्जुन? तू मस्करी करत आहेस ना माझी? उठ बरं. हे बघ ना, कुणालसुद्धा आला आहे. आता तू त्याला कितीही रागावला तरी, कितीही त्रास दिला तरी मी तुला काही नाही म्हणणार. तो तुझ्या साला आहे ना? तू वाटेल तेवढं छळ त्याला. मी तुला रागावणार नाही. तुम्हा दोघांमध्ये मी नाही पडणार. बेबी उठ ना. कुणाल तू सांग ना त्याला उठायला. अतुल तू बोल ना तुझ्या अर्जुन सरांना. तू त्याचा एकुलते एक मित्र आहेस ना, तुझं ऐकेल तो. असं म्हणून ती खूप रडत होती. तिचे अश्रू थांबत होते. तिचे अश्रू पाहून अतुल आणि कुणाल पुरुष असून सुद्धा रडत होते. अर्जुन सर प्लीज वेकअप, अतुल रडत म्हणत होता. अर्जुन उठ ना. तुला मामा व्हायचा आहे ना? रियाकडून राखी बांधून घ्यायची आहे ना? मला छळायचं आहे ना तुला? उठ उठ उठ. सगळे त्याला विनवत होते, साथ घालत होते हृदयाच्या तळापासून. पण अर्जुन उठत नव्हता. थोड्या वेळात डॉक्टर आले. पेशंटला त्रास होईल, प्लीज तुम्ही बाहेर व्हा असं म्हणाले. पण त्रास व्हायला तो शुद्धीत कुठे होता. आणि इतक्यात पोलिसही आले. तन्वी, कुणाल, अतुल पोलिसांसमोर उभे राहिले. मिसेस देसाई, जे झालं ते खूप वाईट झालं. अर्जुन सर हे खूप नामांकित, हाय प्रोफाईल आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अनेक शत्रू आहेत. तुम्हाला कोणावर संशय आहे का? आणि ते कुठून येत होते, कुठे गेले होते याची प्लीज आम्हाला सगळी माहिती द्याल का? तन्वीची अवस्था काहीच बोलण्यासारखी नव्हती. कुणाल, अतुल म्हणाले, इन्स्पेक्टर सध्या त्यांची अवस्था तुम्ही बघताय ना, सो प्लीज जे काही असेल ते नंतर विचारता का? इन्स्पेक्टर म्हणाले, मिस्टर अतुल तुम्ही त्यांचे मॅनेजर आहात ना, मग तुम्हाला नक्कीच माहीत असेल की ते कुठे गेले होते. हे बघा, आम्हाला तुम्ही वेळेत जर सगळी माहिती दिली तर आम्हाला तपास करणं सोपं जाईल. आणि खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचू. आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. असं व्हायला नको की उशीर होईल आणि गुन्हेगार सुटून जाईल. सो प्लीज बी कोऑपरेट. आम्हाला सहकार्य करा. तन्वी मॅडमला तुम्हीच समजावून सांगा आणि जे तुम्हाला माहीत आहे ते सुद्धा सांगा. मिस्टर अर्जुन कुठे गेले होते त्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? आणि अतुलने त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं सांगितलं. त्याच्या आदल्या दिवशी काय घडलं तेही सांगितलं. त्याला जे जे माहीत होतं ते सगळं सांगितलं. मिस्टर खन्नाविषयी सुद्धा सांगितलं. आणि अर्जुन त्याच्यासोबत मिस्टर खन्नाचे पुरावे घेऊन गेला होता हे सुद्धा सांगितलं. पण हे सगळं मिस्टर खन्नानं केलं आहे याचा ठोस पुरावा यांच्याकडे मात्र नव्हता. आणि आता ते सगळे पुरावेसुद्धा गायब झाले होते. त्यामुळे ते अर्जुनकडे होते की नव्हते हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं. या माहितीवरच पोलीस म्हणाले, आम्ही बघतो, पण जर मदत लागली तर पुन्हा तुम्हाला आम्ही भेटूच. आणि आता इकडे MD खन्ना फार खुश होऊन मोठ्यानं हसत होता. तो अजून शुद्धीत आला नाही म्हणजे कन्फर्म तो मेला असं म्हणत होता. त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली, मग डार्लिंग आपण कधी पार्टी करायची? तो म्हणाला, करायची. आपण खूप मोठी पार्टी करायची, पण आत्ताच नाही. अर्जुन देसाई ढगात गेल्यावर. तसाही तो फक्त आता बेडला ओझा आहे. आणि एकदा का तो गेला की त्याचं सेलिब्रेशन जंगी करूया. प्रोजेक्ट तर माझं मंजूर झालंच आहे. आता मला कोणीही अडवू शकत नाही. कोणीच नाही. 2 दिवस झालं अर्जुन कोमात होता. तन्वी घरी जायला तयार नव्हती. रिया आर्यनला सांभाळत होती. नशीब तो रियाकडे थांबत तरी होता, कारण अर्जुन म्हणत होता तसा रिया, अर्जुन आणि आर्यनचं रक्त एकच होतं. ते सगळे देसाई होते आणि त्यांचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग होता. तन्वी तर अर्जुनला राखण बसल्यासारखीच बसली होती. ऑफिसमध्ये सुद्धा ही बातमी ऐकून सगळ्यांना शॉक बसला. दररोज बॉसच्या खुर्चीत बसलेले आणि धारदार नजरेनं न्याहाळत असलेले अर्जुन सर त्यांना दिसायचे. त्यांना त्यांचे डॅशिंग अर्जुन सर पुन्हा परत हवे होते. आणि सगळे आपापल्या मनातच म्हणत होते, अर्जुन सर या ना तुम्ही परत तुमच्या खुर्चीत. आम्ही पुन्हा नव्या जोमाने काम करू, टाइमपास करणार नाही. फक्त एक व्यक्ती सोडून, सपना. तिची मुजोरी तर आता वाढतलीच होती. अतुलसुद्धा तिला जास्त काही म्हणत नव्हता, कारण ती त्यालाही जुमानत नव्हती. त्यालाही उलट बोलायला ती कमी करत नव्हती. पण त्याहीपेक्षा जास्त आता कंपनीला गरज होती तिची. इन्व्हेस्टर तर खूप छळत होते. अतुल त्यांना उलट उत्तर देता देता थकला होता.
कोण बोलणार त्यांच्याशी? तन्वीसुद्धा शुद्धीत नव्हती. तिच्या अर्जुनसोबत तीसुद्धा कोमातच गेली होती असं वाटत होतं. तो तिचा श्वास होता आणि इथे सेकंदाला फायद्या तोट्याचा विचार केला जातो तिथं अर्जुन सर तब्बल 48 तास कोमात होते. त्यांच्या इतका शेअर्सचा बिझनेसमधला जाणकार अख्ख्या जगात नव्हता आणि आता सगळे धास्तावले. त्यांची इन्व्हेस्ट परत मागायला लागले. तन्वीला काहीच महत्त्वाचं नव्हतं, ना शेअर्स ना बिझनेस, फक्त अर्जुन हवा होता. आणि कुठून तरी जेलमध्ये आहुजाला सुद्धा ही बातमी समजली. तो जेलमध्ये एका रांगेत उभा राहून जेवण घेत होता आणि तिथल्या न्यूजपेपरवर त्याची नजर पडली. त्यानं ती बातमी वाचली आणि तो गालात हसत होता. आज तो खूप खुश होता, इतक्या की वेड्यासारखा जेलमध्येच नाचत होता. अर्जुन देसाई, काय अवस्था झाली त्याची. मी कधीतरी इथून सुटेलच, तुझा बदला घेणारच होतो, पण त्याआधीच तू गेलास. तू म्हणाला होता तुला आवडेल माझ्यासोबत ही दुश्मनी कंटिन्यू करायला, पण आता काय करशील. गुड बाय मिस्टर देसाई, असं वेड्यासारखा हसत बडबडत होता. अर्जुनवर प्रेम करणाऱ्या लोकांपेक्षा त्याचा तिरस्कार करणारे लोक जास्त होते. तो ठीक व्हावा असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी होती आणि तो कोमातच देवाघरी जावा अशी प्रार्थना करणारेच जास्त होते. पोलीस त्यांचा तपास करत होते आणि आता अर्जुनचे त्या दिवशीचे सगळे कपडे, त्याची बॅग हॉस्पिटलमधून घरी पाठवून दिली. ते रक्तानं माखलेले कपडे पाहून तन्वी रडायला लागली. ती ते कपडे फेकून देणार नव्हती. अर्जुनची एकही वस्तू ती फेकणार नव्हती. आज आर्यन का कुणास ठाऊक खूप रडत होता. बहुतेक त्याला त्याच्या डॅडची आठवण येत असेल. रिया, तन्वी सगळे थकले त्याला समजावून, पण तो ऐकत नव्हता. तन्वी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. कदाचित त्याचा आवाज ऐकून तरी अर्जुन जागा होईल असं तिला वाटलं. आर्यन रडतच होता. तिने अर्जुनच्या हाताचा स्पर्श आर्यनला केला. आर्यन तर शांत झाला, पण अर्जुन मात्र उठला नाही. ती रडत म्हणाली, उठ ना रे अर्जुन, तू माझ्यावर प्रेम करत नाही का? तू आर्यनवर प्रेम करत नाही का? आपल्याला त्याला एकत्र मोठा करायचा आहे, उठ ना. तुला माझी आणि आर्यनची शपथ आहे. पण अर्जुन हलतच नव्हता. तन्वी पुन्हा रडतच घरी आली. कुणाल हॉस्पिटलमध्ये थांबायचा, कधी अतुल थांबायचा, तर कधी तन्वी थांबायची. कंपनीचे शेअर्स भराभर ढासळत होते. अतुलने तन्वीला फोन केला. मॅडम, मी काय करू? इन्व्हेस्टर्स ऐकत नाहीत. तुम्ही बोलाल का त्यांच्याशी प्लीज? आणि काही खूप इम्पॉर्टंट डिसिजन घ्यावे लागतील. मॅडम, त्यावर सरांच्या सह्या लागतात. पण आता मी आपल्या वकिलांशी बोलून घेतलं आहे. ते म्हणाले की त्या सह्या तुम्ही करू शकता. अतुल फार विश्वासू आणि हुशार होता. ऑफकोर्स, अर्जुन काही उगीचच त्याला सेकंड बॉस असं म्हणत नव्हता. तो पात्र होता त्यासाठी. ती म्हणाली, अतुल, मला नाही कोणाशी बोलायचं. जे व्हायचं ते होऊ दे. कंपनी बंद पडली तरी चालेल. अर्जुनला नाही आवडत मी कंपनीत गेलेलं, म्हणून मी येणार नाही असं म्हणून रडायला लागली. अतुलचा नाईलाज झाला आणि आज थकून तन्वी झोपली होती आणि अचानक अर्जुन तिच्या समोर आला. त्याला उठलेलं पाहून तिला खूप आनंद झाला आणि ती त्याला मिठी मारायला गेली. तसा तो म्हणाला, वेट तनू, होल्ड. हे तू काय म्हणालीस आत्ता अतुलला? कंपनी बंद पडली तरी चालेल असं कसं म्हणू शकतेस तू तनू? तुला माहीत आहे ना, वर्क कम फर्स्ट अँड देन इमोशन्स. आधी काम आणि मग भावना. आणि काहीही झालं तरी द शो इज मस्ट गो ऑन. गॉट इट? आणि आता तन्वी त्याला मिठी मारण्यासाठी आतुर झाली होती, पण तो तिला जवळ येऊच देत नव्हता. चिडला होता तिच्यावर. ती तसं म्हणाली म्हणून. ती म्हणाली, येस अर्जुन, पण मी काय करू? मला काही सुचत नाही. मी तुला पाहू, अर्जुनला पाहू की कंपनी पाहू? तनू, तू माझी बायको आहेस, हे विसरलीस का? तू वाघीण आहेस माझी, बिनशेपटाची. तू अशी घाबरली तर आपला आर्यनसुद्धा घाबरेल आणि मला तुला अशी पाहायची नाही, हतबल झालेली. तू माझी तनू नाही. ती म्हणाली, अर्जुन, मी तुझीच तनू आहे. अर्जुन म्हणाला, मग दाखव सिद्ध करून अख्ख्या जगाला की तू माझी तनू आहेस, तेव्हाच मी तुला मिठीत घेईन. असं म्हणून अर्जुन गायब झाला आणि ती मोठ्यानं स्वप्नातून जागी होत ओरडली, अर्जुन. आणि तिला समोर दिसला त्याचा अँग्री यंग डॅशिंग लुकमधला, तीक्ष्ण धारदार नजरेचा तिचा आवडता अर्जुन. आणि तिनं तिचे डोळे पुसले. सकाळ झाली होती. बाथरूममध्ये गेली, गरम पाण्यानं आंघोळ केली तर तिथंही तिला बाथरूममध्ये रोमांस करत असलेला, मस्ती करत असलेला अर्जुन दिसत होता. आणि ती तिच्याशीच हसत म्हणाली, अर्जुन, यू नॉटी बॉय. आणि पुन्हा भानावर आली.
बाहेर येऊन अतुलला फोन लावला. तो म्हणाला, येस मॅम. ती कुणालला म्हणाली, मी माझ्या घरी जाते. अर्जुनला नाही आवडणार मी ते जास्त राहिलेलं. तो म्हणाला, तन्वी असं करू नकोस, तू एकटी पडशील. कुणाल, मी एकटी नाही, अर्जुन आहे माझ्यासोबत, असं म्हणत ती निघाली. तो म्हणाला, थांब तन्वी. असं म्हणून कुणाल, रियासुद्धा तिच्यासोबत निघाले. या सिच्युएशनमध्ये तिला एकटं सोडणार नव्हता तो. तिनं तिचं सगळं साहित्य, अर्जुनची बॅग, त्याचे रक्ताचे कपडे सगळं घेतलं आणि घरी गेली. घरून परत 8:30 वाजता ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि अर्जुनशी बोलू लागली. तुला आवडणार नाही ना मी खचून गेलेली, मी रडलेली? म्हणून मी आता रडणार नाही, खचणार नाही. मी तुझ्यासाठी सगळं सोडलं होतं, तुझी इच्छा होती म्हणून. आणि आता तुझ्यासाठी पुन्हा मी ते सगळं करणार, तुझी इच्छा आहे म्हणून. पण आता तूही माझं ऐकायचं आणि लवकर उठायचं. मिस्टर अर्जुन, तुम्ही मला हरवणार आहात ना पुन्हा एकदा बिझनेस कॉम्पिटिशनमध्ये? तर उठा आणि या माझ्यासमोर, कारण मी आता तुमची जागा चालवणार आहे. तुम्ही सांगितलं म्हणून. याआधी मी तुझ्या ऑफिसमध्ये अतुलची जागा घेतली होती, पण आता मी बॉसच्या खुर्चीत बसणार आहे. आय एम वेटिंग फॉर यू बेबी. मी तुझी वाट बघत आहे. असं म्हणून तिने त्याचा हात हातात घेतला, त्याच्यावर किस केला आणि शार्प 9ला 5 मिनटं कमी असताना ती ऑफिसमध्ये गेली. अतुलला खूप बरं वाटत होतं. त्याच्यात खूप उत्साह संचारला होता. स्टाफमध्ये कोणाला माहीत नव्हतं की आता तन्वी ऑफिस सांभाळणार आहे. तरीही सगळे वेळेवर आले होते. अर्जुन सरांना आवडत नाही म्हणूनच. पण सपना मात्र उशीर आली आणि तिला वॉचमॅननं अडवलं. तन्वीनं सांगितलं होतं म्हणून. आणि ती त्याच्याशी वाद घालायला लागली. हे यू, मला अडवणारा तू कोण आहेस? 1.5 दमडीचा वॉचमॅन? सॉरी म्हण, असं ती त्याला दम देत होती. आणि तिचा मोठा आवाज ऐकून तन्वी बाहेर आली. आज तिचा लूक, तिच्या चेहऱ्यावरचा करारीपणा, नजरेतली जरब अर्जुनपेक्षा भयंकर दिसत होती. तिला बघून सगळा स्टाफ थोडा घाबरला. नेहमीच्या पार्टीत भेटणाऱ्या, हसून बोलणाऱ्या तन्वी मॅडम नव्हत्या या, असं त्यांना वाटलं. तिला बघून सगळ्यांनी जागेवरून उठून गुड मॉर्निंग मॅडम असं ग्रीट केलं. आणि सपना मात्र उद्धटपणे वॉचमॅनसोबत बोलत होती. तन्वी हाताची घडी घालून सगळं तिचं ऐकत होती. आणि सपना वॉचमॅनला, मला सॉरी म्हण नाहीतर, असं म्हणून हात उगरला. आणि तन्वीनं तिचा हात जागेवरच पकडला आणि खूप रागाने तिच्यावरती तिनं तिची धारदार नजर रोखली आणि सगळं ऑफिस घाबरलं.